बहिणीला बोलायचं म्हटलं की तुमची जीभ उचलत नाही. अगं पण जरा हळू. हळू का म्हणून? ती काय माझी सासू लागते? मी बोलणारच. हो मला ठाऊक आहे तुला काय म्हणायचं ते. माहित आहे ना? मग वंशांना सांगा, हे घर झपाटलंस ना ते सोड म्हणावं. इकडे येऊन पडलीये, नवऱ्यानं सोडल्याने आम्हाला त्रास व्हायचा. हो आपण काहीतरी मार्ग शोधून काढू. मार्ग तुम्ही शोधून काढा. हे बघा, 4-5 दिवसाचं वंश इथून गेल्या नाहीत ना तर मी त्यांना हाकलून देईन, नाही तर मी इथून निघून जाईन. अगं पण ती दोघं जातील तरी कुठे? मस्तात जातील. इतके दिवस झाले त्यांना पोचलं, त्यांचं बाळण पण केलं, त्यालाही आता 4-5 महिने होऊन गेले. आता माझी ताकद संपली. त्यांच्या करता आपल्या बेबीचा हाल का म्हणून? अगं पण जरा हळू. का नाही सांगत तुम्ही तिला सोडून जा म्हणून? योगी रडू नकोस हा. भूक लागली ना तुला? थांबा, आपण इकडे कुठे दूध मिळतं का बघूया. हा दादा, अहो दादा. कुठे जायचंय? आधी माझ्या मुलाला दूध पाहिजे. इथे कुठे मिळेल का? हो, नाक्यावर दुधाचं दुकान आहे. ताई तुम्ही आत बसा, मी तुम्हाला घेऊन जातो. अरे थांबा, आता लवकर एक दूध देणार. माझ्या सोनूला भूक लागली ना. ओले अरे इकडे कुठे आणलंस तू? हे बघ, जवळ येऊ नकोस माझ्या. मी मोठ्या म्हशीनं मध्यरात्री दूध दिलं का काय? का नळाचं पाणी बंद झालं म्हणून दूधवाला लवकर आला का काय? ताप आहे डोक्याला. कोण आहे? कोण आहे? कोण नाही. ही शेजारची पोरं असणार बहुतेक. सतावण्याशिवाय दुसरं काय करतच नाही. भेटतात नाही खरोखर एक एक असे. काय भूकंप झाला? भूकंप जास्त काहीतरी झालंय. मी स्वतः आदरलोय.
अरे काय करतो अरे कशाला उठवतो मला झोपू दे ना रे बाबा अरे बापरे बाळ कुणाचं कुणी टाकलं इथं पण काही म्हणा किती गोड दिसतंय बा बाळ आची चुचू आची चुचू अरे पण कचरा ते कोणाचं आहे ते बघायला पाहिजे ना हो चल इकडे. चल चल हे कुणाचं बाळ आहे बाळ कुणाचं आहे बाळ कुणाचं आहे कमाल आहे कोण सांगत नाही कोणी पोर टाकलं काय कळत नाही आईने का बापानं त्यांच्या बापाचं काय आपल्या दारात पोर टाकायला टाकलं ते टाकलं आपल्यासारख्या ब्रह्मचार्याच्या दारात टाकलं घेऊ 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 घे या ग गाये गोठ्यातून ये या ग उगाच मोठपर्यंत बोलू नकोस लोकांचा गैरसमज होईल लोकांना वाटेल की मी दारात म्हैस बांधली गाये भीमच्या पेटापासून ओरडतो? तुझं नाव काय तुझ्या बाबांचं नाव काय तुझ्या आडनाव ए, बिंदू! काय आडनाव सांग त्या 4-5 महिन्याच्या मुलाला बोलता येणार आहे काय हे वगैरे तुझं नाव काय तुझ्या बापाचं नाव काय याला सांभाळ ना सांभाळ ए, मला लहान मुलं आवडत नाही चल, आपण जाऊ काही याला आधी डोकं फिरलं इकडे कसला दिवस उजाडला कोणा ठाऊ उगा चोगात त्याला माझ्या पलंगावर का ठेवलं माझ्या पलंगावर का ठेवलं केवढ्यांदा ओरडला सू केली बघ त्यांना त्याला उचल, त्याला आधी उचल. ओलटतो आपण पोरगं पण एक नंबरचं शॅम्पल आहे मला पाणी गादी त्याला मुतारी असल्यासारखं वाटतंय खुशाल मुततंय वेडाय वेडा आत्ता ग बाया दरवाजा उघडा आ माणसं राहतात घरात का भूत राहतात काही पोर तरी आ दरवाजा खुशाल उघडा अगो बाया हे कोण आणखी ते बाल आहे बाल गोगो बाल आहे की नाही हा. बाला बाला बघ बघ तुझी आजी आली आजी हा, मी आजी बाप कोण बाप कोण? आ? चांगली पोरं समजत होते तुम्हाला असलं धंदा करत असाल असं वाटलं नव्हतं मला हे बघ तोंड सांभाळून बोल आमचं चारित्र्य हनन करू नको काय म्हणला हनन. काय तुझं हनन वगैरे करत नाही आणि हुमन पण करत हा? नाही मी इतकंच विचारते हे कोणाचं बाळ आणि हिथं कसं आलं ते विचारते मी तुला ना काल रातच्या गाडीनं आलं रातच्या गाडीने आलं हा म्हणजे जगाचं वाटोळ येईल हो रातच्या गाडीनं पोरं यायला लागली तर नाही काय? नाही सगुबाई काय पहाटे हे मूल दरवाजात पायरीवर कोणीतरी ठेवून गेलं होतं मग त्याला काय बाहेर फेकून द्यायचं म्हणून त्याला मी घरात घेऊन आलो नाही म्हणजे बिचारीचं कुणाचं हाय कुणाला ठाव हो ना. हा पण नाही घरात आणलं ते बरं केलं देव तुमचं कल्याण करेल आमचं कल्याण करेल तेव्हा करेल आधी या बाळाचं कल्याण कर बघू आम्हाला काहीच माहित नाही त्याला काय लागतं काय नाही लागत तुला एखाद दुसरं पोरगा असेल ना हो? ए मुर्द्या नाही 8 पोरं आहे ती मला एक काय म्हणतो तोंड सांभाळून बोल 8 हा. पोरं घर काम कधी करतात कुणाला 12 होती 12 मग? 4 खपली वाचली बिचारी काय म्हणला वाचलो बिचारा हा, बाळासाठी दूध आणा दुधाची बाटली आणा एवढ्या दुधाच्या बाटल्या घ्यायची एखादी किंवा तुझ्या नारड्यात का काय बाळाला दूध घालायला बुचाची बाटली लागते हा. लिहून देतो नंतर गडबड नको बाबा हा, दुधाची बाटली शाही संपली वाटतं काय रे शाही हा? संपली. कशाने लिहतो हा? हा. हा. राव, लंगोटी आणा लंगोटी आणायची. झबली आणा झबली आणायची. वाटर बारीचं पाणी आणा वाटर बारी? हा. ते माहित नसेल तुला लाल पाणी माहिती ना हा? बाळासाठी वाटर बारीचं पाणी आणा वाटर बारीचं पाणी आणायचं. आणि काय आणा म्हणावं? आणि काय नाचो आणि आपल्या पाळणा म्हणावा बाळाला ठेवायचं आणि म्हणायचं जो जो बाला जो ए जो जो बाळा मी काय सांगतो ते ऐक ते पोराची धोंडुकाच गळ्यात बांधून घेऊ नको दुपारी पोराला कुठल्या तरी बालकाश्रमामध्ये सोडून ये संध्याकाळी मी आलो आणि मला जर पोर दिसलं तर तू आणि पोर दोघांना मी अनाथाश्रमामध्ये सोडीन समजलं ए भाऊ! ए भाऊ, अरे, हा? काय 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 आ, तो अंडा आहे का संडास? नाही, संडास, हा? संडास. काय बी मग काय बोलतो हा? आम्ही बघून घेऊ बाई माझं एक काम करशील तासभर बाळाला सांभाळशील नाही नाही मला दुसरीकडची काम आहे बाळासाठी 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 बाळासाठी. हा, बर बर हा, गेलो आणि आलो बघ हे धुवून ठेव मी आले धुतो माझं सोनं ते माझ्या अरे मला काम आहे ती तू गपची भितरा आणि मला काम करून येऊ दे नीट. हा, माझा शाना बाळा तो उगे 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 मुर्दा बसवला तुझा वार पडत नाही वार म्हणजे काय वाऱ्यावर पडलेलं वाटलं होय तुला सांजोटी गेली ओ भाऊ हे बघा हे काय करते
असा डायरेक्ट हात घालू नका, जरा थांबा. हा आता घाला. माय गॉड, काय स्वच्छ झालेत कपडे. मशीन तसं चालवायला फार सोपं आहे. हो का? हं, थांबा हा, मी डॅडींचा शर्ट धुवून बघते. चालेल. अहो एकदम हात काय धरताय. नाही नाही, मला हात धरायचं नव्हतं. मला काय म्हणायचं होतं की तुम्ही कपडा तुम्ही असा भिजू नका. हे असा आत टाकलात ना की आपोआप भिजेल. मशीन ऑटोमॅटिक आहे ना. हो हो, का? मशीन चालू केलं की कपडा आपोआप धुवून स्वच्छ निघतो. त्यासाठी स्विच ऑन करायला पाहिजे ना? हो, स्विच ऑन करायला पाहिजे. स्विच ऑन करायला पाहिजे. मला वाटतं केव्हाच केलाय. स्विच मशीनला आहे, माझ्या हाताला नाही. आता सॉरी हा, म्हणजे गळ्याशपथ सांगतो, चुकून हात हातात राहिला माझ्या. म्हणजे माझी हात चुकत झाली. नाही नाही, गळ्याशपथ सांगतो, माझ्याकडे जर तलवार असती ना तर दादूजी कोणत्या प्रमाणे हात तोडून टाकला असतं मी. कुणाचा? माझा? हा तुमचा नाही नाही, तुमचा नाही, माझा. तुम्ही म्हणजे फारच विनोदी बोल आहे. नाही घ्यायचं सांगतो, वाईट कोण आहे. आता मला सांगा तुम्ही, दुसऱ्याचा हात किती नाजूक असला, किती मऊ असला, चुकून जरी हातात आला तरी हाताने धरून ठेवणं बरं आहे का? हे म्हणजे हाताने हाताबाहेर जाण्यासारखं झालं. मला सांगा तुम्ही, म्हणजे तुमचं हातभर बोलणं झालं असेल तर मी जरा मशीनला हात लावू का? लावा की. हो गा, वाटेल त्या स्विचला हात लावू नको. त्याआधी मला विचार ना. डेमॉन्स्ट्रेशन मशीनचं चाललंय की हाताचं? मशीनचं काय, हा त्यांचा हात आहे ना, हातच आहे ना. हो, हात आहे. तो हात या स्विच जवळ नेत होत्या. मी म्हटलं तो स्विच चुकीचा आहे. तो नाही, हा स्विच म्हणून या स्विच जवळ नेतो तुम्ही त्यांचा हात. असं मला हातोहात बनवायचा प्रयत्न करू नका मिस्टर मेकॅनिक. नाही, नाही. डोंट टेल मी ही या कलेक्टरची मुलगी आहे. बरोबर आहे. चुकीच्या स्विच कडे ती कधीही वळणार नाही, नाही. बरोबर आहे. तशा ते हुशार आहेत. देखणे काय? हुशार आहे, ते महत्वाचं आहे, ते सांगत होतो ना. माझ्या मुलीचे गुण तुम्ही मला सांगताय? नाही, नाही. मी तिच्या जन्मापासून पाहतोय. मी त्याला आजच बघतो ना, त्यामुळे मी सांगणं साहजिक आहे नाही का. It's all right. डेमॉन्स्ट्रेशन जास्त वाढवणं बरं नाही. नाही, तेही तुम्ही बरोबर आहे. जाऊ शकता. जातो मी. थांबा हो. हा, का? मी कॉफी करते तुमच्या. नो, ही इज नॉट ॲट ऑल इन्व्हायटेड गेस्ट. नाही पण एका ऑर्डिनरी मेकॅनिकचा इतका आदर सत्कार करणं बरं नाही. तेही पण बरोबर आहे. डॅडी मी डिसिशन घेतलाय. मला पसंत नाही. मी माझा प्रोटेस्ट रजिस्टर करतो. काय रे बाबा? त्यांचा चेहरा असा काय दिसतोय? ते रागावलेत काय? कम ऑन मिस्टर वाठारकर, हे डॅडी मंडळी ना अशीच असतात. अशी मी तुम्हाला अशी नाही सोडणार. आ? चला कॉफी करते मी आ, तुमच्यासाठी. पण हा? हात- हात- मस्त. खपले वाटत. असं कसं हो झालं? माझी फी पण बाकी होती. नातेवाईकांना बोलवायला पाहिजे. कोण आहे? जिवंत आहेत. मी लायब्ररीवाला सारंग. हा, असं खाली काय करताय? वर झोपा ना. या वर या या. मी झोपलो नव्हतो. मग याला शवासन म्हणतात. शवास. या नानासाहेबांना शिकवत होतो. कळलं का नानासाहेब? कळलं. असं अगदी मुर्द्यासारखं पडून राहायचं. कळलं, आता चूक होणार नाही. नाही नाही. आता चूक होणार नाही. बरं साहेब, बरं या येतो मी. मी पण निघतो. तू थांब. त्यांना सोबती पाहिजे ना. तू कुठे निघालास? हं? तुला योगासन येतात का? नाही अजून योग नाही आला. मग बैस इथं. कशाला? बैस, पण नाही तर तुझी लायब्ररी बंद करून टाकीन. नाही तसं काय, लायब्ररी चालवायची म्हणजे रोज हातापायचा उपयोग करावा लागतो. तीच मोडली म्हणजे बोंब. बैस, हं? आहे बघ, हे असं पद्मासन घाल. नाही पद्मासन ठीक आहे, पण मला माझी लायब्ररी चालवायची आहे नाही का. माझ्यासारखे हातपाय आहेत, मोडतील पण वाकणार नाहीत. मग माझंही तत्व आहे, हं. मोडले तरी चालतील पण पाय वाकलेच पाहिजे. ठीक आहे पण नाही वाकणार. थांब. नाही का, नाही वाकणार. काय करताय? हा, पायासाठी. हातात पाय काढून देताय का काय? बापूसाहेब मी तुमच्या पाया पडतो. अहो तर लायब्ररीची फी देऊ नका, पण माझ्या पायाला अपाय करू नका. त्याच्यावरही उपाय आहे माझ्याकडे. उपाय आहे. तुम्हाला आजकालच्या तरुणांना योगासनं करायला नको. नको. आमची कार्ती ही तसलीच. त्यातली योगासनं कर, योगासनं कर म्हणून रात्रंदिवस तिच्यापाशी कोकणत असतो. हा. हा, घ्या पाय मागं. अहो, ते तिच्या तंगड्या मोडा मला का. मी तुमच्या पाया पाय मागं घ्या. अहो, बापू काय चाललंय काय? बरं झालं तुम्ही आलात.
तुम्ही मीच. पण तुम्ही या घरात कशा? हो शाणे ती मुलगी आहे माझी हं. तेव्हा ती आपल्या बापाच्याच घरात आहे सोडतो तुला. पण उद्यापासून योगासनं नीट शिकवल्याशिवाय सोडणार नाही. पायाची बिजागरी अगदी खिळखिळी करून टाकलीत माझ्या. अहो बापू, तुम्ही प्रत्येकाच्या मागे काय योगासनं लावता? एखाद्या दिवशी एखाद्याचा हातपाय मोडून ठेवाल तुम्ही. मूर्ख आहेस तू हात दे त्याला. अहो, योगासनं शिकायला नको. हळू. हळू हा? सांभाळ. तुमचा हात हातात घेतला, पायाचं तुकडं कसं विसरायला झालं. तुम्ही इथे कसे काय हो? अगो गेले महिनाभर आपल्याला हाच पुस्तकं पुरवतोय. तुम्ही पुस्तकं देता? मला माहिती नव्हतं. काय सारंग मी सांगितलेली पुस्तकं आणलीस की नाही? येत ना म्हणून सांगतो कोणाला. हे बघा, योगासन आणि आरोग्य, योगासनाचे दुरुपयोग, आपला हा? दुरून उपयोग. हे बघ ही तुझ्यासाठी आणली आहे. नीट वाचून ठेव. नाही वाचलीस तर माझ्याशी गाठ आहे. 2 तास शीर्षासन करायला लावीन. हा. मी काय म्हणतो स्टेपिग्राफ, आपलं काय नाव तुमचं? मीनाक्षी. योगासनं करून हातपाय मोडले तर फुकटचा मेकॅनिक आहेच मी. काय?